आज जी परंपरा आपण पाहतो, दरवर्षी मुख्यमंत्रीच विठ्ठलाची महापूजा करतात. ती नेमकी कशी सुरू झाली? यामागेही एक वेगळी कथा आहे. 1990च्या दशकात दरवर्षी वेगवेगळे मंत्री शासकीय पूजेसाठी येऊ लागले. कोणता मंत्री येणार, कोणाला मान मिळणार आणि यावरून अनेकदा चर्चा, मतभेद आणि वाद देखील होऊ लागले होते. याशिवाय सुरक्षेचे वेगळे प्रश्न निर्माण झाले होते. याचा परिणाम सामान्य वारकऱ्यांच्या दर्शन व्यवस्थेवरही होऊ लागला होता. वारकऱ्यांनी अनेक तास रांगेत उभं राहावं लागत असे. अशा पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्रीच विठ्ठलाची शासकीय महापूजा करतील. यामुळे प्रत्येक वर्षी वेगळा वाद निर्माण होणार नाही आणि एक निश्चित परंपरा तयार होईल, असा त्या निर्णयामागचा त्यांचा विचार होता. म्हणजेच काय, आज आपण जी परंपरा पाहतो ती अचानक निर्माण झालेली नाही. तिच्या मागे जवळपास 100 वर्षांचा प्रशासकीय आणि सामाजिक प्रवास आहे. या परंपरेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ही पूजा कोणत्याही एका धर्माच्या मुख्यमंत्र्यांपुरता मर्यादित राहिलेली नाही. 1980च्या दशकात बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री होते. ते मुस्लिम होते, पण राज्याच्या परंपरेचा मान राखत त्यांच्या कार्यकाळातही त्यांच्या हातूनच शासकीय महापूजा पार पडली होती. यातून एक संदेश स्पष्ट दिसतो. ही पूजा एखाद्या व्यक्तीची नसते, ती राज्याच्या वतीने केली जाणारी महापूजा असते. म्हणूनच मुख्यमंत्री बदलले, सरकार बदललं, पक्ष बदलले, पण परंपरा कायम राहिली.